सर्वांना नमस्कार. मागील सत्रात आपण ओहम्सच्या कायद्याबद्दल चर्चा केली होती आणि आजच्या सत्रात आपण किरचॉफच्या कायद्यावर चर्चा करणार आहोत. उद्दिष्टे: या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हे करू शकता. घटकांना मालिका आणि समांतर जोडणे. किरचॉफचा व्होल्टेज नियम सिद्ध करा. किरचॉफचा वर्तमान कायदा सिद्ध करा. भाग पहिला: मालिका सर्किटचा परिचय. प्रथम मालिका कनेक्शनवर चर्चा करूया. मालिका सर्किट किंवा कनेक्शन हे असे आहे की जिथे सर्व घटक एकमेकांपासून शेवटपर्यंत जोडलेले असतात. मानवी साखळीप्रमाणे एकच मार्ग किंवा रेषा तयार करतात. त्याच प्रकारे मालिका सर्किटमध्ये सर्व घटक जोडलेले असतात, एका घटकाच्या दुसऱ्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत इत्यादी. येथे प्रतिरोध R1, R2, R3 आणि R4 एकामागून एक मालिका जोडून एकच मार्ग तयार करतात. उदाहरण पहिले: 3 लोक A, B आणि C गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी एकाच मार्गावर चालत आहेत. इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी एकच मार्ग असल्याने तिन्ही लोकांना एकाच मार्गावरून प्रवास करावा लागतो. त्याचप्रमाणे मालिका इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये एकाच मार्गामुळे विद्युत प्रवाह सारखाच राहतो. उदाहरण दुसरे: येथे पाण्याची पाईप मालिकेतील टाक्यांमध्ये जोडलेली आहे, त्यामुळे पाईपमध्ये पाण्याचा प्रवाह दर समान असेल. मालिका इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये एकल मार्गामुळे विद्युत प्रवाह नेहमी सारखाच असेल. शृंखला सर्किटमध्ये कोणतेही घटक निकामी झाल्यास विद्युत प्रवाहाचा मार्ग नसल्यामुळे संपूर्ण सर्किट अयशस्वी होते. समांतर सर्किटचा परिचय. पॅरलल सर्किट किंवा कनेक्शन्सवर चर्चा करू. समांतर सर्किट्स किंवा कनेक्शन असे आहे जिथे घटक एकाधिक पथ किंवा मार्गांनी जोडलेले असतात. येथे प्रतिरोधक R1, R2, R3 आणि R4 अशा प्रकारे मांडले आहेत की त्यांची वरची टोके एकमेकांशी जोडलेली आहेत आणि खालची टोके एकमेकांशी जोडलेली आहेत. उदाहरणासह चर्चा करू. येथे 3 लोक A, B आणि C एकाच गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी 3 वैयक्तिक मार्ग निवडतात. लहान मार्गामुळे किंवा कमी रहदारीमुळे A व्यक्ती B पेक्षा लवकर गंतव्यस्थानावर पोहोचू शकते आणि B व्यक्ती कमी अंतरामुळे C पेक्षा लवकर पोहोचू शकते. त्याचप्रमाणे समांतर सर्किटमध्ये प्रवाहाचा प्रवाह मार्गातील प्रतिकारानुसार भिन्न असतो. आणखी एका उदाहरणावर चर्चा करू. येथे मुख्य टाकीतून 3 वेगवेगळ्या टाक्यांमध्ये पाईपद्वारे पाणी वाहते. एका ठिकाणी तुम्हाला एक जंक्शन दिसेल जिथे पाण्याचा प्रवाह विभक्त झाला आहे. आपण जंक्शनवर गृहीत धरू. आतील बाजूने वाहणारे पाणी 10 लिटर असू शकते. पाण्याच्या पाईपच्या आकारानुसार टाकी A मध्ये 5 लिटर, टाकी B मध्ये 3 लिटर आणि C मध्ये 2 लिटरने वेगळे केले जाऊ शकते. जेव्हा तुम्ही A, B आणि C टाक्यांमध्ये पाण्याच्या प्रवाहाचे प्रमाण जोडता तेव्हा तुम्हाला ते 10 लिटर पाणी एकूण मिळेल. त्यामुळे शेवटी एका जंक्शनवर आतील पाणी हे बाह्य पाण्याइतके असते. त्याच प्रकारे जंक्शनकडे वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाची बेरीज ही बाहेरून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या बरोबरीची असते. समांतर सर्किटमध्ये विद्युत प्रवाह नेहमी प्रत्येक शाखेवर रेझिस्टरच्या मूल्यानुसार विभागला जातो. समांतर सर्किटमध्ये कोणत्याही घटकात बिघाड झाल्यास एकट्या त्या विशिष्ट शाखेला विद्युत प्रवाह प्राप्त होणार नाही, परंतु उर्वरित सर्किटला विद्युत प्रवाह मिळेल, म्हणून उर्वरित बल्ब चालू आहेत. सर्व घरगुती वायरिंग आणि पथदिवे समांतर जोडणी वापरतात. किरचॉफच्या कायद्याचा परिचय. कायदे वापरून मालिका आणि समांतर सर्किट्सची चर्चा करूया. किरचॉफचा नियम मालिका आणि समांतर सर्किट्स दाखवण्यासाठी वापरला जातो. किरचॉफ हा एक जर्मन शास्त्रज्ञ आहे जो पहिला आणि दुसरा कायदा असे 2 कायदे प्रदान करतो. किरचॉफचा पहिला नियम सिरीज सर्किटमधील व्होल्टेज आणि करंटचे वर्तन दाखवतो. हेरॉसचा दुसरा नियम समांतर सर्किटमध्ये व्होल्टेज आणि करंटचे वर्तन दाखवतो. किरचॉफचा सध्याचा कायदा. प्रथम आपण किरचॉफचा पहिला कायदा पाहू, ज्याला वर्तमान कायदा असे म्हणतात. किरचॉफचा चालू कायदा असे सांगतो की जंक्शनच्या दिशेने वाहणाऱ्या एकूण विद्युत प्रवाहाचा प्रवेश हा विद्युत सर्किटमध्ये जंक्शन सोडणाऱ्या एकूण विद्युत प्रवाह इतका असतो. दुसऱ्या शब्दात सर्किटच्या कोणत्याही नोडवर नोडमधील प्रवाहाची बेरीज नोडमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाहांच्या बेरजे इतकी असते. नोडमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचे प्रमाण कोणत्याही क्षणी प्रवाहित होण्याइतके असते.
दुसऱ्या शब्दात इलेक्ट्रिकल नोड पाण्याच्या पाईप्सच्या जंक्शनसारखे कार्य करते, जिथे पाण्याचे प्रमाण बाहेर जाण्याच्या प्रमाणात येते. केस पहिली. केस पहिल्यामध्ये तुम्हाला R1 आणि R2 रोधक असलेली दोन शाखा सर्किट्स समान मूल्ये समांतर जोडलेली आहेत आणि नेटवर्कमधून वाहणारा एकूण विद्युत प्रवाह 10 एम्पियर आहे. येथे दोन्ही प्रतिरोधकांची मूल्ये समान आहेत, म्हणून जंक्शन J1 वर वर्तमान I1 आणि I2 समान प्रमाणात विभागले गेले आहेत. जंक्शन J1 आणि J2 वरील किर्चॉफच्या सध्याच्या कायद्यानुसार जंक्शनमध्ये प्रवेश करणारा एकूण प्रवाह जंक्शनमधून बाहेर पडणाऱ्या करंटच्या बरोबरीचा आहे. केस दुसरी. दुसऱ्या केसमध्ये R1 आणि R2 या दोन प्रतिरोधकांची 6 आणि 4 ओहम्सची भिन्न मूल्ये आहेत, म्हणून प्रत्येक रोधकामधून विद्युत प्रवाह सारखा नसेल. त्याचवेळी तुमच्या लक्षात येईल की उच्च रेझिस्टर व्हॅल्यूमधून वाहणारा करंट कमी आहे आणि कमी रेझिस्टर व्हॅल्यूमधून वाहणारा करंट जास्त आहे. परिणामी 6 ओहम रेझिस्टरमध्ये प्रवाहित होणारा 11 हा 4 ओहम रोधकामध्ये कमी आणि जास्त असेल. विद्युत प्रवाह प्रतिकाराच्या व्यस्त प्रमाणामध्ये आहे, पण जंक्शन J1 आणि J2 वर येणारे आणि जाणारे प्रवाह समान आहेत, जे किर्चॉफच्या वर्तमान कायद्याचे समाधान करतात. केस तिसरी. तिसऱ्या केसमध्ये प्रतिरोधकांसह समांतर सर्किट घेऊ. R1, R2, R3 आणि R4. सर्किटमध्ये एकूण प्रवाह 10 अँप्स आहे असे गृहीत धरा. येथे आपण पाहू शकता की समांतर सर्किट्समध्ये रेझिस्टरच्या मूल्यांवर अवलंबून सर्व शाखांमध्ये विद्युत प्रवाह वाहतो. कमी प्रतिरोधक शाखेत अधिक प्रवाह वाहतील, तर उच्च प्रतिरोधक शाखेत कमी प्रवाह वाहतील आणि सर्व विद्युत प्रवाह समान प्रमाणात परत येतील. म्हणून किर्चॉफचा सध्याचा कायदा समाधानी आहे. कार्य पहिले. किर्चॉफचा सध्याचा कायदा व्यावहारिकपणे सिद्ध करूया. पायरी पहिली. येथे तुम्ही पाहू शकता की एका साध्या सर्किटमध्ये व्होल्टेज स्रोत किंवा बॅटरी आणि 3 प्रतिरोधक असतात, R1, R2 आणि R3, जे एकमेकांशी आणि स्रोतांशी समांतर जोडलेले आहेत. पायरी दुसरी. तिन्ही रेझिस्टर स्रोतांशी समांतर जोडलेले आहेत. एक टोक पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि दुसरे टोक नकारात्मक टर्मिनलला, त्याचप्रमाणे व्होल्टमीटर कनेक्शन. तिसरी पायरी. समांतर कनेक्शनमुळे तुम्ही बॅटरी युनिटमध्ये सेट केलेल्या रेझिस्टरवर समान व्होल्टेज असेल. समांतर जोडणीमुळे आपण अगोदर चर्चा केल्याप्रमाणे करंट I हे 3 शाखांमध्ये विभाजित होते, जसे I1, I2 आणि I3 आणि R1, R2, R3 रेझिस्टर्स याप्रमाणे. चौथी पायरी. आता व्होल्टमीटरला समांतर व्हेरिएबल पॉवर सप्लाय युनिटवर कनेक्ट करा. व्होल्टेज स्रोतासह मालिकेतील एक ॲमीटर आणि 3 रेझिस्टर R1, R2 आणि R3 सह मालिकेतील 3 ॲमीटर वायर वापरून योग्य श्रेणीसह जोडा. पाचवी पायरी. I1, I2 आणि I3 या तिन्ही शाखा प्रवाह वाहून नेण्याइतपत सामायिक ॲमीटर श्रेणी मोठी आहे याची खात्री करा. पायरी सहावी. व्हेरिएबल पॉवर सप्लाय युनिटमध्ये वेगवेगळे व्होल्टेज सेट करा आणि दिलेल्या सारणीसह व्होल्टमीटर आणि ॲमीटर रीडिंग तपासा. सारणीवरून ॲमीटर रीडिंग I हे ॲमीटर रीडिंग I1, I2 आणि I3च्या बेरजे इतके आहे, म्हणून किर्चॉफचा वर्तमान कायदा सत्यापित आहे. किर्चॉफचा व्होल्टेज कायदा. चला किर्चॉफच्या दुसऱ्या नियमाकडे जाऊया, ज्याला किर्चॉफचा व्होल्टेज कायदा देखील म्हणतात. किर्चॉफचा व्होल्टेज नियम सिरीज सर्किटमधील व्होल्टेज आणि करंट यांच्या वर्तनाचे वर्णन करतो. किर्चॉफच्या व्होल्टेज नियमानुसार कोणत्याही बंद सर्किटच्या आसपासच्या सर्व व्होल्टेजची बीजगणितीय बेरीज 0 असते. कायद्याची चर्चा करण्यापूर्वी व्होल्टेज ड्रॉप समजून घेणे आवश्यक आहे. व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय? व्होल्टेज ड्रॉप म्हणजे व्होल्टेजमध्ये होणारी घट किंवा व्होल्टेज कमी होणे, जे प्रतिकारातून विद्युत प्रवाह वाहते तेव्हा होते. तुम्हाला आधीच माहीत आहे की प्रतिरोध हा कंडक्टरचा गुणधर्म आहे, जो प्रवाहाच्या प्रवाहाला विरोध करतो आणि विद्युत प्रवाह व्होल्टेज किंवा EMF मुळे होतो. अन्नाची नासाडी झाली तर स्वयंपाक करणाऱ्याचे नुकसान होत नाही. ज्याने अन्न विकत घेण्यासाठी पैसे खर्च केले त्याचे नुकसान होते. त्याचप्रमाणे प्रतिकार व्होल्टेज किंवा EMF वर परिणाम करेल, परंतु वर्तमान नाही. व्होल्टेज ड्रॉपचे प्रमाण रेझिस्टरच्या ओलांडून किंवा समांतरमध्ये व्होल्टमीटर जोडून मोजले जाऊ शकते. केस पहिली. या प्रकरणात समान मूल्य असलेले I प्रतिरोधक R1 आणि R2 व्होल्टेज स्रोतासह मालिकेत जोडलेले आहेत
R1 आणि R2 मधील व्होल्टेज थेंब अनुक्रमे V1 आणि V2 व्होल्टमीटर वापरून मोजले जातात, कारण त्यांच्याकडे समान मूल्य आहेत. व्होल्टेज ड्रॉप समान असेल. व्होल्टेज थेंब V1 आणि V2 ची बेरीज इनपुट पुरवठा व्होल्टेजच्या समान असेल, म्हणून उर्वरित व्होल्टेज 0 आहे. म्हणून किर्चॉफचा व्होल्टेज नियम सत्यापित केला जातो. केस दुसरी. येथे दोन प्रतिरोधक R1 आणि R2 व्होल्टेज स्रोतासह मालिकेत जोडलेले आहेत. प्रत्येक रेझिस्टरवर व्होल्टेज ड्रॉप अनुक्रमे V1 आणि V2 या 2 व्होल्टमीटरने मोजले जाते. रेझिस्टरचे मूल्य R1 हे R2 पेक्षा मोठे असल्याने रेझिस्टर R1 वरील व्होल्टेज ड्रॉप V1 V2 पेक्षा जास्त असेल. किर्चॉफचा व्होल्टेज नियम सिद्ध करण्यासाठी व्होल्टेज थेंब V1 आणि V2 इनपुट पुरवठा व्होल्टेजच्या समान असल्याची खात्री करा.